डॉक्टरांनी हात टेकले, औषधं अपुरी पडली, पण जेव्हा स्वामींची अफाट कृपा झाली तेव्हा मृत्यूच्या दारातून एक माऊली कशी परत आली, 23 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत। मुंबईच्या रामकृष्ण सरदेसाई यांच्या गंभीर आजारी पत्नीला स्वामींनी बोरीच्या झाडाची पूजा करायला का सांगितली, ही अद्भुत प्रचिती नक्की पहा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या कृपा प्रसादाचा आणि अशक्य गोष्टीलाही शक्य करणाऱ्या त्यांच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेणार आहोत। मुंबईत राहणारे रामकृष्ण सरदेसाई हे स्वामींचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या पत्नीला क्षयरोग म्हणजेच टीबी झाला होता आणि त्यांना मुलबाळही नव्हते। पत्नीने अक्कलकोटला येऊन स्वामींच्या चरणी अश्रू ढाळले आणि म्हणाली, स्वामी, मी आजारी आहे, मला मूल नाही, माझ्या वंशाला दिवा मिळू दे। स्वामींनी तिच्याकडे पाहिले आणि अत्यंत गूढ शब्दात सांगितले, मुंबईत परत जा, गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर, तुला अग्नीसारखा तेजस्वी मुलगा होईल। ते जोडपे मुंबईला परतले। पत्नीने बोरीऐवजी पिंपळाच्या झाडाची वर्षभर सेवा केली, पण काहीच फरक पडला नाही। निराश होऊन रामकृष्ण बुवा जेव्हा अक्कलकोटच्या मठात ब्रह्मानंद स्वामींकडे गेले तेव्हा ब्रह्मानंदांनी स्वामींच्या शब्दांचा खरा अर्थ उलगडला। ते म्हणाले, अरे, स्वामींनी बोरीचे झाड म्हणजे प्रत्यक्ष स्वामी सुतांनी स्थापन केलेला मुंबईचा मठ म्हणजेच बोरीबंदरचा मठ या अर्थाने म्हटले होते। तिथे जाऊन स्वामींच्या पादुकांची सेवा करा। रामकृष्ण यांच्या पत्नीने तात्काळ मठात जाऊन सेवा सुरू केली। काही दिवसातच तिचा क्षयरोग समूळ नष्ट झाला, ती पूर्ण बरी झाली आणि स्वामींनी तिला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला। काही महिन्यातच सरदेसाई यांच्या घरी साक्षात स्वामींच्या आशीर्वादाने एक अतिशय तेजस्वी पुत्र जन्माला आला। स्वामींचे शब्द तंतोतंत खरे ठरले आणि म्हणूनच स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात देवाच्या आणि नामाच्या पूजेशिवाय कधीही प्रगती होऊ शकत नाही। देवाच्या नामाची गोडी एकदा का जिभेला लागली की आयुष्याला एक सुंदर आकार मिळतो। अखंड नामस्मरणात राहिल्याने संकटाचे डोंगरही वितळून जातात आणि जीवनाला परमेश्वराचे सानिध्य लाभते। म्हणूनच सदैव नामात राहा। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। भक्ताच्या आयुष्यातील मरण टाळून त्याला नवजीवन देणाऱ्या स्वामींच्या या अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। उद्या 24 एप्रिलच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।